हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये. तर बघा, तुम्हाला मी सायंकाळी बाहेर निघाली होती फिरायला. तर मी एका शॉपमध्ये आलेली आहे मिस्टरांसोबत आणि कृषिका पण आली होती. आणि हे एक आमच्या घराजवळ शॉप आहे. तिथे आम्हाला आता अधिक मास सुरू आहे. तर अधिक मास आमच्याकडे मला 3 नणंद आहे. तर 3 नणंदसाठी आणि त्यांच्या मिस्टरांसाठी आम्हाला शॉपिंग करायची होती. अधिक मासमध्ये आपण जावयांना गिफ्ट करतो, जावयांना कपडे देतो, त्यांना एखादी तांब्याची पितळेची भेटवस्तू देतो आणि अनरसे देतो. तर त्याचप्रकारे आम्हाला अशी बरीचशी शॉपिंग करायची होती. त्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो आणि आम्ही सगळ्या जियाजींना विचारलं होतं की तुम्हाला काय पाहिजे. तर ते सगळे बोलले की आम्हाला टी शर्ट वगैरे चालेल. तर मग आम्ही त्यांच्यासाठी टी शर्ट बघायला गेलो आणि या शॉपमध्ये बघा टी शर्ट होत्या, कुर्तीज होत्या, शूज पण होते. म्हणजे पुष्कळ असे वस्तू एकाच शॉपमध्ये मिळत होते. तर तशा शॉपमध्ये आम्ही आलेलो होतो आणि कृषिका बघा आता बघत होती. तिच्या मामाजींसाठी ड्रेस वगैरे बघत होती. तर तिला आम्ही घेऊन आलेलो होतो. तर तिला थोडं बोर पण होत होतं. मग मी तिच्याशी बोलत होती. तर ती मला सांगत होती की मम्मी मला पण शूज पाहिजे, असे शूज पाहिजे. पण ॲक्च्युली त्या शॉपमध्ये तिच्या साईजचे शूज नव्हते, मोठ्यांचे शूज होते. त्यामुळे मग तिला काही घेऊन नाही दिले आम्ही. तर मिस्टर वेट करत होते दाखवायची, कारण थोडी गर्दी असल्यामुळे तिथे मुलं पण कमी होते त्या दिवशी. तर त्यासाठी आम्ही थांबून होतो. तर मी तोपर्यंत सगळं शूट करून घेतलं, कारण मुलं येतपर्यंत. आणि त्यानंतर बघा तो मुलगा एक आला आणि त्याने आम्हाला टी शर्ट वगैरे खूप छान छान दाखवल्या आणि खूप छान शॉप होतं. एका शॉपमध्ये बऱ्याचशा वस्तू मिळतो. आणि हा मुलगा बघा, त्याला तो शूजच घ्यायला आला होता आपल्या मम्मी पप्पांसोबत. पण त्याने एका पायात वेगळे शूज आणि एका पायात वेगळे शूज असं घालून तो फिरत होता आणि आमच्याकडे बघून हसत होता. तर मग मी त्यालाही शूट केलं थोडंसं. आणि इकडे मिस्टरांचं कपडे घेणं पण सुरू होतं. तर आणि हे शॉप आहे बघा, ब्रँड विला 17. इंस्टाग्रामवर ID पण आहे, तुम्ही इंस्टाग्रामवरती पण चेक करू शकता. हे शॉप तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर तुम्ही तेही करू शकता या शॉपमधून. आणि त्यानंतर बघा आम्ही घरी जायला निघालो. तर घरी जायच्या आधी ओजस्वीने आम्हाला मंचुरियन सांगितले होते. तर तिच्यासाठी चायनीज घ्यायचं होतं थोडंसं काहीतरी. तर मग एका शॉपमध्ये मी थांबली आणि इथनं मग तिच्यासाठी मंचुरियन पार्सल घेतले. तर थोडंसं शूट केलं. आणि त्यानंतर बघा आम्ही भांड्यांच्या शॉपमध्ये गेलो, कारण आम्हाला जियाजींना द्यायला पितळेचे वगैरे भांडे घ्यायचे होते. आपण अधिक मसाला जावयांना वाण देत असतो याचं. तर त्यासाठी आम्हाला हे सगळ्या वस्तू घ्यायच्या होत्या. इथे छान छान प्लेट्स पण लावलेल्या होत्या, पण प्लेट्स वगैरे आमचं आधीच देऊन झालेलं होतं. त्यामुळे आम्ही प्लेट वगैरे काही घेतल्या नाही. तर आम्ही पुढे काय घेतलं तुम्हाला नक्कीच दिसेल. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, खूप मजा येईल तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर बघा, ही अशी गंगाळ आहे देव धुवायची. खूप छान छान व्हेरायटी दाखवल्या त्यांनी. पण ताई बोलल्या की आमच्याकडे गंगाळ आहे देव धुवायची, तर गंगाळ काही घेऊ नका. मग आम्ही परत दुसऱ्या वस्तू बघितल्या. खूप छान छान त्या ताईंनी वस्तू दाखवल्या आम्हाला. आणि इकडे बघा, हे दिवे पण घ्यावं लागतं आपल्याला. आपण कोणतेही वाण देताना दिवा लावून द्यावं लागतं. तर आम्ही अशा प्रकारचे दिवे घेतले जेणेकरून. आणि हा ग्लास आम्ही बघितला वाणात द्यायला. तर हा ग्लास आम्हाला खूप आवडला. तर मग ग्लास आम्ही घेतला त्यांना वाणात द्यायला. आणि दिवे पण खूप छान होते, त्या दिवे वगैरे घेतले. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर बघा आता जेवणाची सगळी तयारी झालेली होती. तर ताईंनी इकडे मामांना जियाजींना सगळ्यांना जेवण वाढलेलं होतं. मग आम्ही पण फ्रेश झालो आणि मग आम्ही पण जेवण वगैरे केलं. पण आम्ही जेवण करताना काही शूट केलं नाही, कारण खूप उशीर झाला होता आणि लगेच आम्ही जेवायला बसलो फ्रेश होऊन. त्यामुळे काही वेळ मिळाला नाही शूट वगैरे करायसाठी. पण मग रात्री कृषिकाची बघा कशी मस्ती सुरू होती, कारण सगळ्यांना झोपायचं होतं जेवण झाल्यानंतर. तर तिला झुला झुलायचा होता चादरीमध्ये. तर बघा आता ताई आणि ओजस्वी दोघींनी पकडून तिला मस्त झुला झुलवलं. तिला असं रोज झोपताना करावं लागतं. तिला खूप मजा येतं आणि आत्या वगैरे असताना तिला तर अजूनच मजा येतं मस्ती करायसाठी त्यांच्यासोबत. त्यामुळे तिची मस्ती चालू होती. आणि आता बघा आम्हाला उद्याचं स्वयंपाक करायचं होतं सकाळी. त्यासाठी आम्ही ही खाकच बोलवलेली होती ऑनलाईन. तर मी तुम्हाला दाखवते आहे, एक पॅकेट उचलून दाखवेल मी तुम्हाला जवळ. तर खूप साफ पण असते ही पॅकेट, जास्त काही आपल्याला साफ करायची गरज नसते खाकस. तर अशा प्रकारे आम्ही पॅकेट आणल्या, रात्रीच बोलवल्या आणि वेळेवर रात्री भिजत टाकून मग सकाळी बनवली भाजी. तर तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा पण व्हिडिओ सोबतच येईल. तर बघा आता सकाळी मस्त रांगोळी वगैरे काढली, कारण आम्ही सकाळचं जेवण ठेवलेलं होतं जिजाजींना
आम्ही सकाळीच बोलवलं होतं. तर बघा अशा प्रकारे मस्त रांगोळी काढली, जावई वाण आणि इकडे पॅरोटची रांगोळी काढलेली आहे. खूप मस्त अशी रांगोळी वगैरे सोनूताईने काढली होती. त्यानंतर आम्ही आमचा आंब्यांचा बिझनेस सुरू आहे, ज्या प्रकारे मी रील टाकली होती. तर बघा आज पण स्टॉक आलेला आहे आंब्यांचा. जर कोणाला नक्की हवा असेल तर नक्कीच ऑर्डर करा. आणि बघा आता आम्ही आंबे आणल्यानंतर स्वच्छ धुवून वगैरे ठेवतो, तशाच प्रकारे आम्ही टपमध्ये ठेवलेले आहे. आणि इकडे ओजस्वीनी परीसाठी मॅगी बनवली होती. ही मिल्क मॅगी आहे. याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर नक्कीच मिळेल. इकडे कणिक वगैरे मळून ठेवलेली होती. आणि आता राणींनी छान खसखसची भाजी आणि वरणाला ती हे करत होती, मीठ टाकून पाणी टाकून त्याला गरम करत होती. तर मग मी थोडंसं तिचं पण शूट केलं. तर ती हसत होती, माझ्यासोबत बोलत होती. तर तिचं सुरू होतं माझ्याशी गप्पा मारणं. आणि त्याचप्रकारे इकडे मस्त खसखसची भाजी पण राणीनेच बनवली होती आणि खूप खूप टेस्टी झाली होती. आमचं खूप छान जेवण वगैरे पण झालं. मग अशी सगळं तुम्हाला व्हिडिओ दिसेल. आता बघा आमची इकडे सगळ्यांची तयारी झाली. आम्ही सगळे छान रेडी झालो. ॲक्च्युली मी काही जास्त तयारी नाही केली, पण ताईंनी वगैरे छान साडी वगैरे घातली होती. आणि इकडे कृषिकाची शर्वरीसोबत मस्ती चालू होती. बघा तिने चष्मा पण उलटा लावला आहे आणि आम्ही तिची मजा घेत होतो. तारक मेहता का उलटा चष्मा, तर कृषिकाचा उलटा चष्मा, असं आम्ही तिची मजा घेत होतो. आणि ती काढत होती, लावत होती, तिचं ते सुरू होतं. आणि इकडे छान असं आम्ही आरतीचं ताट पण रेडी केलेलं होतं. आणि जे दिवे घेतले होते ते पण ठेवले. आणि जे ग्लास घेतले होते ते पण आम्ही वाणात द्यायला ठेवले. आणि मी बघा छान असा सिम्पलसा ड्रेसच वेअर केलेला होता, कारण गरम पण खूप होत होतं आणि मला काही वाण द्यायचं नव्हतं. त्यामुळे मी काही अशी भरपूर तयार वगैरे काही झाली नाही. आणि त्यानंतर बघा आता सर्वात आधी रंजूताई आणि जियाजींना आम्ही वाण दिलं, कारण ते मोठे असल्यामुळे. तर आईने त्यांचे पाय वगैरे धुवून त्यांना टीका वगैरे लावून त्यांना हळद कुंकू पण लावलं ताईला. आणि त्यानंतर मग कपडे आणि वाण हे सगळं दिलं. तर अशा प्रकारे आमचा छान अधिक मास झाला. आणि अधिक मासामध्ये आपण जावयांना वाण देत असतो, कारण 3 वर्षानंतर हा अधिक मास येत असतात. तर 3 वर्षानंतर आपण जावयांना मान देतो. तर आईंना काही प्लेट पकडायला जमत नव्हते, त्यामुळे मिस्टर त्यांना हेल्प करत होते ओवाळायला वगैरे. त्यानंतर आता बघा आईंनी ग्लासमध्ये तीळ टाकल्या आणि तीळ टाकून मग दिवा लावून त्यांना जियाजींना हातामध्ये दिवा दिला. आणि त्यानंतर मग टी शर्ट घेतली होती आम्ही जियाजींसाठी, ती टी शर्ट पण दिली. आणि रंजूताईच्या हातामध्ये मग पैसे आणि ग्लास वगैरे पण दिला. आणि फोटोज वगैरे काढत होतो आम्ही. मस्त छान प्रोग्राम पण झाला. आणि आता या बघा सोनूताई आणि जियाजी. कृषिका तर सगळ्यांच्या मध्ये बसलेली होती, कारण ती सर्वांची लाडकी असल्यामुळे तिच्याशिवाय कोणतेच कार्यक्रम पूर्ण होत नाही. तर ती पण मध्ये होती प्रत्येक आतूसोबत. आणि बघा आता जियाजींना पण त्यांनी त्याच प्रकारे हळद कुंकू टीका वगैरे लावून त्यांचं अक्षांत वगैरे करून घेतलं. आणि त्यांना मग ओवाळल्यानंतर त्यांच्या हातामध्ये पण दिवा आणि तीळ ग्लासमध्ये टाकून दिली. तर बघा आता त्याच प्रकारे या पण जियाजींना आम्ही टी शर्ट वगैरे गिफ्ट केली, कारण आमचे सगळे जियाजी खूप छान आहे स्वभावाने. त्यांना काही खूप असं अपेक्षा नसतात कधी आमच्याकडनं, आणि खूप छान स्वभावाचे आहेत ते सगळे, त्यामुळे. आणि आता इकडे बघा हे माझ्या आईचे चुलत भाऊ आहे. तर आम्ही ते आले होते आमच्याकडे राहायला काही दिवसांसाठी. तर अधिक मासचा कार्यक्रम होता आणि आम्हाला पण त्यांना साडी वगैरे द्यायचीच होती, मामांना पण कपडे द्यायचे होते. मग याच कार्यक्रमामध्ये आम्ही मामींना साडी आणि त्या मामांना कपडे आणि दिवा मग त्यांच्यासाठी पण घेतला गिफ्ट म्हणून. आणि आता इकडे बघा आम्ही मामा मामी म्हणून आम्ही आमच्या भाच्यांना पण ओवाळतोय, कारण अधिक मासामध्ये भाच्यांना पण वाण दिलं जातं. तर त्याचप्रकारे आम्ही आता त्यांना पण ओवाळतो आहे. तर आधी मिस्टरांनी त्यांना टीका वगैरे लावून त्यांचं अक्षवण करून घेतलं. आणि मग मी पण त्यांचं हळद कुंकू लावून त्यांना ओवाळून घेतलं. तर अशा प्रकारे खूप छान असा आमचा मस्त अधिक मासाचा प्रोग्राम झाला. आणि कृषिका तुम्हाला प्रत्येकांसोबत बसलेली दिसत असेल. तर बघा आता मी पण ओजस्वी, राणी, शर्वरी, परी सगळ्यांना टीका लावून घेतला. आणि त्यानंतर मग त्यांचं अक्षांत वगैरे करून घेतलं, कारण आपण अधिक मासामध्ये भाच्यांना पण वाण देतात. तर आता आमच्याकडे भाचे आमचे जरा दूर राहतात, त्यामुळे मग त्यांना काही आम्ही बोलवलं नाही. तर आमच्याकडे आमच्या भाचीज होत्या, तर आम्ही भाचीजला दिलं सगळं वाण वगैरे आणि त्यांचंच अक्षवण केलं. आता मुलींमध्ये काहीच फरक राहिला नाही, त्यामुळे आम्ही सगळ्यांनाच मान देत असतो. आणि आमच्या फॅमिलीमध्ये तर आम्ही असं काहीच मानत नाही. आणि इकडे बघा आता सगळ्यांचा फॅमिली फोटोशूट चालू आहे.
सगळे जावई आई आणि त्यांच्या नातनी सगळे असे मिळून ते त्यांचे फोटो काढत होते. तर खूप मस्त असा फोटोशूट वगैरे झाला. मग त्यानंतर आम्ही पण दोघं गेलो फोटो वगैरे काढायला, पण ते सेल्फीने काढलं त्यामुळे काही व्हिडिओ शूट केला नाही मी. आणि त्यानंतर बघा आता यांची पंगत बसवली आम्ही जेवणासाठी. तर अशा प्रकारे आम्ही आंब्याचा रस, खसखसची भाजी, वरण भात, पोळी, कुरडी, पापड आणि शेवया अशा प्रकारे आमचा मेनू होता आजचा. खूप छान मेनू होता, सगळ्यांना पण आवडला. सगळ्यांनी छान पोटभर असं जेवण पण केलं. जेवण झाल्यानंतर आम्ही मस्त गप्पा मारत बसलेलो होतो. इकडे आम्ही 4 जणांना आधी जेवण वाढून दिलं कारण हॉलमध्ये गर्दी होते म्हणून. पण मग त्यानंतर त्यांचं जेवण होतच आलं होतं, तर मग म्हटलं की आपण पण बसून जाऊ. मग आम्ही पण तिथेच एक साईडला जेवायला बसलो. तर हे बघा आता आम्ही पण ताटं घेतले सगळ्यांनी आणि तिथेच मग सगळं जेवण आणलेलं होतं हॉलमध्ये. तर सगळंच मी तुम्हाला दाखवते आहे व्हिडिओमध्ये. तर बघा आम्ही अशा प्रकारे सगळे मिळून मिसळून जेवायला पण बसलो. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं मी व्हॉइस ओव्हर करूनच सांगितलं आहे कारण आवाज भरपूर होता, आमची मस्ती खूप चालू होती, त्यामुळे मी काही आवाज तो ठेवला नाही. तर आता जेवणं वगैरे झाले आणि जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे आता आरामात गप्पा करत बसलेलो होतो सगळे. तर खूप छान वाटत होतं, बाहेर पण खूप ऊन होती त्यामुळे आम्ही सगळे घरातच बसलेलो होतो. तर अशा प्रकारे मी व्हिडिओची इथेच एडिंग करते. आमचा अधिक मासाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत